नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे वैशाली स्पिरिच्युअल चॅनलमध्ये. अधिक मास हा अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानला जातो. या काळात केलेली पूजा, जप आणि दान यांचे फळ अनेक पटीने वाढते असे शास्त्र सांगते. पण अधिक मासातील असे 5 विशेष दिवस आहेत ज्यामध्ये केलेली उपासना तब्बल 10 पटीने अधिक फलप्राप्ती देते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हे 5 दिवस आणि त्या दिवशी कोणती उपासना करावी. मित्रांनो, दर 3 वर्षांनी येणाऱ्या या अतिरिक्त महिन्यात काही विशिष्ट तिथी अशा असतात ज्या अनेक शुभयोगाने युक्त असतात. यंदा अधिक मासात अशाच 5 अत्यंत शुभ आणि महापुण्यदायी तिथीचा दुर्मिळ संयोग जुळून आला आहे. यामधील पहिली तिथी आहे अधिक मासातील कमला एकादशी, द अल्टिमेट ब्लेझिंग. अधिक मासाच्या कृष्ण पक्षात येणारी कमला एकादशी, ज्याला परमा एकादशी असेही म्हणतात, ही या महिन्यातील सर्वात महत्त्वाची तिथी मानली जाते. कमला हे साक्षात माता लक्ष्मीचेच एक नाव आहे. 27 मे रोजी कमला एकादशी आहे. याचे अधिक मासातील महत्त्व: या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची संयुक्त पूजा केली जाते. असे मानले जाते की या एकादशीचे व्रत केल्याने किंवा या दिवशी 21 दिव्यांचे दीपदान केल्याने पिढ्यानपिढ्या चालत आलेला पितृदोष शांत होतो आणि घरामध्ये पैशाची आवक वाढून आर्थिक स्थैर्य येते. 2. अधिक मास प्रदोष व्रत, शिवशक्ती ब्लेझिंग. प्रदोष व्रत हे भगवान शंकराला समर्पित असते, परंतु जेव्हा हे व्रत अधिक मासात येते तेव्हा याचे आध्यात्मिक महत्त्व शतगुणी होते. 28 मे रोजी गुरुप्रदोष आहे. याचे महत्त्व: अधिक मासातील प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळात शिवशंकराची पूजा केल्याने कुंडलीतील चंद्रदोष दूर होतो, मानसिक शांतता लाभते आणि आरोग्याशी संबंधित सर्व तक्रारी नष्ट होतात. 3. अधिक मास पौर्णिमा, द फुल मून एनर्जी. पौर्णिमेची तिथी ही माता लक्ष्मीच्या प्राकटनाशी संबंधित आहे. अधिक मासातील पौर्णिमा ही अत्यंत दुर्मिळ मानली जाते. 31 मे रोजी अधिक मासातील पौर्णिमा आहे. याचे महत्त्व: या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे, दानधर्म करणे आणि चंद्रदेवाला अर्घ्य देणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी घरात सत्यनारायणाची पूजा घातल्यास घरात सुखशांती नांदते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होते. 4. अधिक मासातील गुरुवार, डे ऑफ लॉर्ड विष्णू. अधिक मासाचा स्वामी स्वतः पुरुषोत्तम भगवान विष्णू हे आहेत आणि गुरुवार हा देखील विष्णूंचाच प्रिय दिवस आहे. त्यामुळे या महिन्यातील गुरुवारला विशेष महत्त्व प्राप्त होते. याचे महत्त्व: या दिवशी विष्णूंना पिवळी फुले, केळी अर्पण केल्याने आणि तुळशीची पूजा केल्याने कुंडलीतील गुरु ज्युपिटर ग्रह मजबूत होतो, ज्यामुळे विवाह, करिअर आणि शिक्षणातील सर्व अडथळे दूर होतात. 5. अधिक मास कृष्ण पक्षातील नवमी अमावस्या. अधिक मासातील शेवटचे दिवस म्हणजे अमावस्या किंवा पितृकार्याशी संबंधित तिथी या पितरांना तृप्त करण्यासाठी सर्वोत्तम मानले जातात. 15 जून रोजी अधिक मासाची अमावस्या आहे. महत्त्व: या दिवसात पितरांच्या नावाने अन्न किंवा पाण्याचे दान केल्याने पितर अत्यंत प्रसन्न होतात आणि कुटुंबाला वंशवृद्धी व अखंड सौख्याचा आशीर्वाद देतात. मित्रांनो, या पवित्र महिन्यातील येणारे हे 5 शुभ दिवस तुमच्या आयुष्यातील दुःख आणि दारिद्र्य दूर करून सुख समृद्धी आणू शकतात. मित्रांनो, तुम्ही अधिक मासात कोणती उपासना करता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.